गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपल्याला या जो थर्ड चॅप्टर आहे यामध्ये आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स पाहायचे. तर हे टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन जे आहे याचे किती टाइप्स पडलेले 4 टाइप्स असतात. किती 4 हाऊ मेनी टाइप्स 4 टाइप्स 4 प्रकार पडलेले आहेत. आणि हे 4 प्रकार जे आहे हे कशावरून पडलेले आहेत तर पहा हे 4 टाइप्स जे आहेत हे विथ द नेचर कशावरून पडलेले आहेत. नेचर म्हणजे त्याचं स्वरूप अँड आणखी कशावरून पडलेले आहेत नंबर ऑफ atoms in product and reactant. प्रोडक्ट्स अँड रिॲक्शन्स म्हणजे हे जे 4 प्रकार पडलेले आहेत हे कशावरून पडलेली आहेत 4 प्रकार केमिकल रिॲक्शनचे नेचर अँड नंबर ऑफ ॲटम इन प्रोडक्ट अँड रिॲक्टंट म्हणजे स्वरूप आणि प्रोडक्ट आणि रिॲक्टंट म्हणजे उत्पादित आणि अभिक्रियाकारके यांच्यामधल्या अणूंच्या संख्येवरून हे 4 प्रकार पडलेले आहेत केमिकल रिॲक्शनचे. तर हे 4 टाइप्स कोणते आहेत ते आपण पाहू. तर आपण पहिल्यांदा हे 4 टाइप्स लिहून घेऊ. फर्स्ट जो टाइप आहे हा आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन रिॲक्शन. त्यानंतर आपण हे सगळे टाइप्स एक्सप्लेन करून घेऊ. सेकंड जो टाइप आहे तो आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोजिशन रिॲक्शन. थर्ड टाइप आहे तो आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आणि लास्ट जो टाइप आहे आपला केमिकल रिॲक्शनचा तो आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डबल डिस्प्लेसमेंट reaction. These are the 4 types of chemical reaction. Which are the 4 types of chemical reactions? Combination reaction, decomposition reaction, displacement reaction and double displacement reaction. Combination reaction means संयोग अभिक्रिया. Decomposition reactions means अपघटन अभिक्रिया. त्यानंतर displacement reaction means विस्थापन अभिक्रिया आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे दुहेरी विस्थापन अभिक्रिया. हे आपल्याला काय करायचे 4 टाइप्स जे आहेत ते आता आपल्याला स्टेप बाय स्टेप एक एक करून काय करायचं आहे एक्सप्लेन करायचं आहे. तर यामध्ये फर्स्ट जो टाइप आपल्याला पाहायचा आहे तो कोणता आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे संयोग अभिक्रिया. आता या कॉम्बिनेशन रिॲक्शनची डेफिनेशन पाहण्याच्या अगोदर आपण काय करू याचं एक एक्झाम्पल पाहू. 1-2 एक्झाम्पल पाहू म्हणजे तुम्हाला काय होईल त्या एक्झाम्पल वरून याची डेफिनेशन लक्षात येईल. तर पहा याचा आपल्याला एक्झाम्पल सांगता येईल कॉम्बिनेशन रिॲक्शनचं. मॅग्नेशियम म्हणजे 2Mg प्लस O2 टू फॉर्म 2MgO म्हणजे मॅग्नेशियम इज रिॲक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म मॅग्नेशियम ऑक्साइड. त्यानंतर अनदर एक्झाम्पल आपण पाहू. कॅल्शियम ऑक्साइड इज रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म कॅल्शियम हायड्रॉक्साइड. आता यामधून हीट बाहेर पडते म्हणजे उष्णता बाहेर पडते हीट बाहेर पडते म्हणल्याच्या नंतर हे आपल्याला काय लिहिता येत नाही यामध्ये म्हणजे हा केमिकल फॉर्म्युला वगैरे नाही म्हणजे उष्णता काय होती यामधून बाहेर पडते हे आपल्याला रिॲक्शन मध्ये लिहिणं आवश्यक आहे. तर पहा यामध्ये आपल्याला दिसून येत आहे जर आपण रिॲक्टंट आणि प्रोडक्टचा जर विचार केला आपल्याला हे जे टाइप्स जे आहेत हे कशावरून पडलेले सांगितले आपण नेचर अँड नंबर ऑफ ॲटम्स इन प्रोडक्ट अँड रिॲक्टंट. तर पहा आपण जर नंबर ऑफ ॲटम इन प्रोडक्ट अँड रिॲक्टंट जर पाहिले किंवा जर आपण एलिमेंटची जर संख्या पाहिली तर पहा या ठिकाणी किती दिसून येते आपल्याला रिॲक्टंट साइडला आपल्याला काय दिसून येत आहेत 2 or more एलिमेंट्स आपल्याला काय दिसून येत आहेत
टू ऑर मोर रिएक्टंट म्हणजे आपल्याला दोन किंवा अधिक काय दिसून येतात रिएक्टंट आणि जो काही त्यापासून एकच काय तयार झालेला आहे प्रोडक्ट तयार झाल्याचं आपल्याला दिसून येतंय. या ठिकाणी दुसरं जे एक्झाम्पल पाहिलं यामध्ये पण आपल्याला तेच दिसतंय टू ऑर मोर किंवा दोन पेक्षा काय असू शकतात जास्त रिएक्टंट असू शकतात आणि यांचं कॉम्बिनेशन यांचा संयोग झाल्याच्या नंतर आपल्याला काय मिळतंय ओनली अ सिंगल प्रोडक्ट एकच काय मिळते आपल्याला उत्पादित मिळते. त्यावेळेस त्या रिएक्शनला आपल्याला काय म्हणायचंय कॉम्बिनेशन रिएक्शन. या एक्झाम्पल वरून तुम्हाला डेफिनेशन सांगता येईल. कशी डेफिनेशन पहा फेल टू ऑर मोर रिएक्टंट फेल two or more reactant combine in a reaction and to form a single product is called as combination reaction. हे काय झालं कॉम्बिनेशन रिएक्शन ची डेफिनेशन झाली. हे आपण डेफिनेशन लिहून घेऊ म्हणजे तुमच्या आणखी लक्षात येईल. फेल टू ऑर मोर reactants combine in a reaction to form a single product is called combination reaction. आपल्याला काय म्हणायचे कॉम्बिनेशन रिएक्शन. सोपी आहे पहा कॉम्बिनेशन रिएक्शन. त्याची डेफिनेशन ही सोपी आणि तुम्हाला एक्झाम्पल वरून कोणती रिएक्शन आहे हेही ओळखता येईल. तुम्हाला हे परीक्षेला 1-2 मार्काला क्वेश्चन विचारला जातो. तुम्हाला अशा रिएक्शन देतात आणि हे रिएक्शन कोणत्या टाइप्सच्या आहेत त्या तुम्हाला लिहावे लागतात. जर काय आलं टू ऑर मोर reactant combine and to form a single product जर एकच प्रोडक्ट तयार होत असेल तर त्याला आपल्याला कोणती रिएक्शन म्हणायचंय कॉम्बिनेशन रिएक्शन. यामध्ये रिएक्टंट हे कसे असू शकतात दोन किंवा दोन पेक्षा जास्त असू शकतात पण त्यापासून मिळणारं जे प्रोडक्ट आहे त्यापासून तयार होणारं जे न्यू प्रोडक्ट आहे हे कसं असतं सिंगल म्हणजे एकच असतं. त्यावेळेस ती कोणती रिएक्शन असते कॉम्बिनेशन रिएक्शन असते. यानंतर आपल्याला पाहायचे पहा सेकंड टाइप पाहायचा आहे. याच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे डिकम्पोजिशन रिएक्शन. डिकम्पोजिशन रिएक्शन. डिकम्पोजिशन रिएक्शन तुम्हाला जर एक्झाम्पल पाहायचं झालं तर पहा C12H22O11 to form 12C plus 11H2O. सेकंड एक्झाम्पल पाहू पहा C12 हे काय झालं शुगरचा फॉर्म्युला आहे पहा. शुगर पासून आपल्याला काय मिळतं कार्बन आणि जे वॉटरचे काही मॉलिक्युल्स मिळत असतात. त्यानंतर पहा CaCO3 टू फॉर्म हीट उष्णता दिल्याच्यानंतर काय तयार होतं कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतं. आता यामध्ये पहा आपल्याला दिसून येते एक्झॅक्टली अपोजिट आहे. या ठिकाणी टू ऑर मोर रिएक्टंट होते आणि काय तयार होत होता एक सिंगल प्रोडक्ट तयार होता. परंतु या डिकम्पोजिशन रिएक्शन मध्ये काय सिंगल रिएक्टंट आहे आणि त्यापासून काय तयार होत आहेत टू ऑर मोर प्रोडक्ट आर फॉर्म. दॅट इज कॉल्ड ॲज डिकम्पोजिशन रिएक्शन. म्हणजे आपल्याला याची डेफिनेशन सांगता येते पहा काय सांगता येईल द रिएक्शन इन विच टू ऑर मोर प्रोडक्ट आर फॉर्म इन अ सिंगल रिएक्टंट इज कॉल्ड डिकम्पोजिशन रिएक्शन. त्याला आपल्याला काय म्हणायचंय डिकम्पोजिशन म्हणजे अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. काय जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा
पेक्षा अधिक उत्पादित तयार होत असतात. कशापासून तयार होतात? इन अ सिंगल रिएक्टंट म्हणजे एकाच अभिक्रियाकारकापासून तयार होत असतात. तेव्हा त्याला आपल्याला काय म्हणायचंय? डिकम्पोजिशन रिएक्शन असं म्हणतात. याची डेफिनेशन आपण लिहून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. द केमिकल रिएक्शन in which two or more products are formed from a single reactant is called decomposition reaction. काय definition decomposition reaction ची? The chemical reaction in which two or more products are formed from a single reactant is called decomposition reaction. ह्या काय झाले? आपण हे दोन टाइप्स पाहिलेले तर केमिकल रिएक्शनची कॉम्बिनेशन रिएक्शन आहे, डिकम्पोजिशन रिएक्शन. तुम्हाला जर कॉम्बिनेशन रिएक्शन ही व्यवस्थित समजली असेल तर डिकम्पोजिशन रिएक्शन ही लगेच समजून जाईल, कारण की कॉम्बिनेशन रिएक्शन वरतीच आधारित डिकम्पोजिशन रिएक्शन आहे, अपोजिट आहे. त्यामुळे तुम्हाला त्यांचे डेफिनेशन आणि एक्झाम्पल ही लिहिता येतील. परीक्षेला हे तुम्हाला 2 मार्काला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, डेफिनेशन विथ एक्झाम्पल. लक्षात आलं असेल तुम्हाला एवढं. यानंतर आपण थर्ड जो टाइप्स पाहणार आहोत तो आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन. थर्ड जो टाइप्स आहे केमिकल रिएक्शनचा तो आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे विस्थापन अभिक्रिया. आता यासाठी आपल्याला रिएक्शन डेफिनेशन आपण पाहू. काय डेफिनेशन त्याची? द रिएक्शन इन विच द प्लेस ऑफ आयन्स ऑफ लेस रिएक्टिव्ह एलिमेंट इन अ कंपाउंड इज टेकन बाय another more reactive element by formation of its own ions is called displacement reaction. म्हणजे पहा, जेव्हा ज्या अभिक्रियेमध्ये एखादा लेस रिएक्टिव्ह एलिमेंट म्हणजे कमी क्रियाशील मूलद्रव्याचे आयन्स जे आहेत कशामधले? इन अ कंपाउंड म्हणजे संयुगामधले मूलद्रव्यांचे आयन्स हे कशाला? टेकन म्हणजे काय? दुसऱ्याला काय करत असतात? देतात आणि त्यामधून काय तयार करतात? अनदर मोर रिएक्टिव्ह एलिमेंट. त्यामधून एक जास्त क्रियाशील असा मूलद्रव्य तयार होतो आणि तो कसा तयार होतो? फॉर्मेशन ऑफ इट्स ओन आयन्स. आपले स्वतःचे आयन देऊन एक नवीन काय तयार होतो? मोर रिएक्टिव्ह एलिमेंट म्हणजेच एक जास्त क्रियाशील मूलद्रव्य तयार होत असतो. त्याला आपल्याला काय म्हणायचे? डिस्प्लेसमेंट रिएक्शन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल पहा, या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल सांगायचं झालं तर सांगता येईल. कॉपर सल्फेट इज रिएक्ट विथ आयर्न. कॉपर सल्फेटची कशाबरोबर रिएक्शन होतीये? आयर्न बरोबर होतीये. टू फॉर्म काय तयार होतंय? आयर्न सल्फेट प्लस कॉपर. आता या ठिकाणी तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं तर या ठिकाणी लक्षात येईल तुम्हाला हा जो काही लेस रिएक्टिव्ह एलिमेंट आहे या कमी क्रियाशील मूलद्रव्याचे आयन्स याची जागा जी आहे ही कोणी घेतलेली आहे? मोर रिएक्टिव्ह एलिमेंट म्हणजे जास्त क्रियाशील मूलद्रव्याने घेतलेली आहे. म्हणजे तो कोणता आहे? आयर्न आहे. आणि काय तयार केलं? फॉर्मेशन ऑफ इट्स ओन आयन्स. एक नवीन स्वतःचे आयन देऊन एक नवीन काय तयार केलेला आहे? प्रोडक्ट तयार केलेला आहे. तो कोणता आहे? आयर्न सल्फेट. त्याला आपल्याला काय म्हणायचंय? डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे कमी क्रियाशील मूलद्रव्याला जास्त क्रियाशील मूलद्रव्य हा काय करतो? विस्थापित करतो आणि त्याची जागा काय करतो? तो स्वतः घेत असतो. त्याला आपल्याला काय म्हणायचंय? डिस्प्लेसमेंट रिएक्शन. यावरून तुम्हाला डेफिनेशन लक्षात येईल. पहा, द रिएक्शन इन विच प्लेस ऑफ आयन्स
of a less reactive element in a compound is taken by another more reactive element by formation of its own ions is called displacement reaction. आणखी एखादं जर एक्झाम्पल तुम्हाला घ्यायचं असेल तर पहा सांगता येईल कॉपर सल्फेट इज रिएक्ट विथ झिंक टू फॉर्म झिंक सल्फेट प्लस कॉपर। या ठिकाणी पण कमी क्रियाशील मूलद्रव्याची जागा जी आहे ती कोणी घेतलेली जास्त क्रियाशील मूलद्रव्याने म्हणजे लेस रिएक्टिव्ह एलिमेंटची जी काही प्लेस आहे जागा आहे कोणी घेतलेली मोर रिएक्टिव्ह एलिमेंट्सने घेतलेली। त्यावेळेस त्याला आपल्याला काय म्हणायचंय डिस्प्लेसमेंट रिएक्शन असे म्हणतात। त्यानंतरचा लास्ट जो टाइप्स आहे पहा आपल्याला केमिकल रिएक्शन मधला तो कोणता आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन। आता या डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन ची काय डेफिनेशन सांगता येते तर पहा द रिएक्शन इन विच द आयन्स इन द रिएक्टंट आर एक्सचेंज टू फॉर्म प्रेसिपिटेट आर कॉल्ड डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन। म्हणजे पहा द रिएक्शन इन विच ज्या अभिक्रियेमध्ये आयन्स इन द रिएक्टंट कशामधले रिएक्टंट अभिक्रियाकारकामधले जे आयन्स असतात त्यांची काय केली जाते एक्सचेंज म्हणजे काय अदलाबदल केली जाते आणि काय तयार होतो अदलाबदल केल्यामुळे आयन्सची टू फॉर्म अ प्रेसिपिट प्रोडक्ट मध्ये काय तयार होतो प्रेसिपिट म्हणजे अवक्षेप तयार होत असतो त्याला आपल्याला काय म्हणायचंय डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन असं म्हणतात। यासाठी तुम्हाला एक्झाम्पल सांगता येईल पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल प्रेसिपिट कशाला म्हणतात तर पोटॅशियम क्रोमेट K2CrO4 पोटॅशियम क्रोमेट इज रिएक्ट विथ बेरियम सल्फेट BaSO4 टू फॉर्म बेरियम क्रोमेट BaCrO4। या ठिकाणी खालच्या दिशेने एरो दाखवलेला आहे पहा खालच्या दिशेने एरो असेल तर ते काय असतं प्रेसिपिट तयार होत असतं। प्रेसिपिट म्हणजे काय अवक्षेप तयार झालेला असतो हे आपण रायटिंग केमिकल इक्वेशन मध्ये पाहिलेलं होतं की खालच्या दिशेने एरो जर असेल तर तो कशाचं चिन्ह दाखवतो प्रेसिपिटेटचं चिन्ह दाखवत असतो प्लस K2SO4 म्हणजे या ठिकाणी BaCrO4 म्हणजे बेरियम क्रोमेट जे आहे हा काय मिळालेला आहे आपल्याला प्रेसिपिट मिळालेला आहे आणि ज्यामध्ये काय मिळतो आपल्याला प्रेसिपिट ज्या रिएक्शन मध्ये आपल्याला प्रेसिपिट मिळत असतो ती कोणती रिएक्शन असते डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन असते। आणखी एखादं जर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर सांगता येईल पहा सिल्वर नायट्रेट is react with sodium chloride to form silver chloride plus sodium nitrate। हे काय त्याचं एक्झाम्पल आहे। या ठिकाणी हा काय मिळालेला आहे प्रेसिपिट मिळालेला आहे। तुम्ही लिहित असताना लक्ष द्यायचे पहा हे कोणत्या स्टेट मध्ये आहे किंवा फिजिकल स्टेट कोणत्या आहेत हे लिहिणं आवश्यक आहे यांची नावं लिहिणं आवश्यक आहे। म्हणजे याला काय म्हणतात K2CrO4 ला काय म्हणतात पोटॅशियम क्रोमेट BaSO4 ला काय म्हणतात बेरियम सल्फेट म्हणतात। त्यानंतर कोणता प्रोडक्ट तयार झालेला आहे बेरियम क्रोमेट तयार झालेले प्रेसिपिट आणि याला काय नाव आहे आपल्याला सांगता येतो क्रोमियम सल्फेट। हे काय येतं आपले ह्यांची नावं तुम्हाला लक्षात येणं आवश्यक आहे। हे आपले आपण 4 टाइप्स पाहिलेले केमिकल रिएक्शनचे कोणकोणते पाहिले होते कॉम्बिनेशन रिएक्शन त्यानंतर डिकम्पोजिशन रिएक्शन डिस्प्लेसमेंट रिएक्शन अँड डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन। यानंतर आपल्याला त्याच्या पुढचा पॉइंट पाहायचा आहे पहा हे आपण रिएक्शनच आहेत पण ह्या रिएक्शन या टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन मध्ये येत नाहीत त्या आहेत एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिएक्शन हे आपण पुढे पाहू। चला यानंतरचा आपल्याला पुढचा पॉइंट पाहायचा आहे एंडोथर्मिक रिएक्शन अँड एक्झोथर्मिक रिएक्शन। एंडोथर्मिक रिएक्शन आणि दुसरा पॉइंट
एक्झोथर्मिक रिएक्शन. आता एंडोथर्मिक रिएक्शन म्हणजे उष्माग्राही अभिक्रिया अँड एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणजे उष्मादायी अभिक्रिया. आता यामध्ये पहा आपल्याला काय सांगता येतं. एंडोथर्मिक रिएक्शनची जर आपल्याला एक्झाम्पल पाहायचं झालं तर अगोदर आपण एक्झाम्पल पाहू आणि त्यानंतर त्यावरून आपण डेफिनेशन लक्षात घेऊ. पहा फॉर एक्झाम्पल CaCO3 म्हणजेच कॅल्शियम कार्बोनेट प्लस हीट टू फॉर्म कॅल्शियम ऑक्साइड प्लस कार्बन डायऑक्साइड. आता यामध्ये पहा आपण काय घेतलेले कॅल्शियम कार्बोनेट प्लस हीट म्हणजे आपल्याला यामध्ये काय करावं लागते हीट म्हणजे उष्णता द्यावी लागते. म्हणजे उष्णता दिल्याच्या नंतर तो उष्णता काय करतोय ग्रहण करतोय घेतोय. त्यामुळे काय या ठिकाणी काय आलेले हीट कशामध्ये रिएक्टर मध्ये अँड टू फॉर्म कॅल्शियम ऑक्साइड अँड कार्बन डायऑक्साइड. पहा मग यावरून आपल्याला याची डेफिनेशन सांगता येते. काय सांगता येईल याची डेफिनेशन. द केमिकल रिएक्शन इन विच आर accompanied by absorption of heat is called endothermic reaction. म्हणजे ज्या अभिक्रियेमध्ये काय केलं जातं हीट उष्णता ही ऍब्सॉर्ब म्हणजे शोषून घेतली जाते त्या अभिक्रियेला आपल्याला काय म्हणायचंय एंडोथर्मिक रिएक्शन. फॉर एक्झाम्पल आणखी काय एक्झाम्पल सांगता येईल. मेल्टिंग ऑफ आईस. मेल्टिंग ऑफ आईस म्हणजे काय बर्फाचं वितळणं. बर्फाचं वितळणं म्हणजे आपण जर एखादा बर्फ घेतला तर बर्फ घेतल्याच्या नंतर त्याला उष्णता दिली की ते काय होतं बर्फ काय करतो हीट ही ऍब्सॉर्ब करतो आणि तो हळूहळू काय व्हायला लागतो वितळायला सुरुवात होत असते. हे कशाचं एक्झाम्पल झालं एंडोथर्मिक रिएक्शन. मग आपल्याला यावरून याची डेफिनेशन लिहिता येते. पहा काय डेफिनेशन लिहिता येते. द केमिकल रिएक्शन chemical reaction in which are accompanied by absorption of heat are called endothermic reaction. आले लक्षात एंडोथर्मिक रिएक्शन काय डेफिनेशन. द केमिकल रिएक्शन इन विच आर accompanied by absorption of heat are called endothermic reaction. म्हणजे ज्या अभिक्रियेमध्ये उष्णता ही काय केली जाते ऍब्सॉर्ब शोषून घेतली जाते ग्रहण केल्या जाते त्या अभिक्रियेला आपल्याला काय म्हणायचं एंडोथर्मिक रिएक्शन. आपण एक्झाम्पल पाहिलेलं आहे कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट जे आहे हे काय करत असते हीट ही ऍब्सॉर्ब करून घेतो शोषून घेत असतो आणि त्यापासून काय तयार होतं कॅल्शियम ऑक्साइड आणि कार्बन डायऑक्साइड इज इव्हॉल्व. म्हणजे कार्बन डायऑक्साइड हा गॅसच्या स्वरूपामध्ये बाहेर निघून जातो. ही कोणती रिएक्शन आहे एंडोथर्मिक रिएक्शन म्हणजे उष्माग्राही अभिक्रिया. आता एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय. एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणजे उष्मादायी अभिक्रिया. आता यामध्ये पहा आपल्याला काय सांगता येईल एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये याचं आपण एक एक्झाम्पल पाहू. काय सांगता येईल पहा याचं एक्झाम्पल. कॅल्शियम ऑक्साइड प्लस वॉटर. कॅल्शियम ऑक्साइड प्लस वॉटर म्हणजे कॅल्शियम ऑक्साइडचे रिएक्शन जे आहे हे कशा बरोबर होतीये वॉटर बरोबर होतीये. टू फॉर्म काय तयार होतंय कॅल्शियम हायड्रॉक्साइड प्लस हीट. कॅल्शियम हायड्रॉक्साइड प्लस
हीट। आता यामध्ये पहा, जेव्हा कॅल्शियम ऑक्साईड आणि वॉटर या दोन्हींची काय होत असते, रिएक्शन होत असते, त्यावेळेस काय तयार होतं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, आणि यामधून काय बाहेर पडत असते, कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होत असताना हीट इज इव्हॉल्व, म्हणजे उष्णता ही काय होत असते, बाहेर पडत असते। यामुळे या रिएक्शनला आपल्याला काय म्हणायचंय, एक्झोथर्मिक रिएक्शन असं म्हणतात। मग यावरून आपल्याला याची डेफिनेशन लिहिता येते पहा, एक्झोथर्मिक रिएक्शनची, द केमिकल रिएक्शन इन विच द केमिकल reaction in which are accompanied by evolution of heat are called exothermic reaction. काय डेफिनेशन आहे exothermic reaction ची? The chemical reaction in which are accompanied by evolution of heat is called exothermic reaction. म्हणजे ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये उष्णता ही काय केली जाते, बाहेर टाकल्या जाते, त्या अभिक्रियेला आपल्याला काय म्हणायचंय, एक्झोथर्मिक रिएक्शन, म्हणजे उष्मादायी अभिक्रिया असं म्हणतात। यामध्ये पहा, लक्षात काय ठेवायचंय तुम्हाला, या ठिकाणी काय होतंय, ऍब्झॉर्प्शन ऑफ हीट, म्हणजे उष्णता ही ग्रहण केल्या जाते, शोषण करून घेतल्या जाते, आणि या ठिकाणी या रिएक्शन मध्ये काय होते, इव्होल्यूशन ऑफ हीट, म्हणजे उष्णता ही कुठे बाहेर सोडल्या जाते। अशा प्रकारे आपण काय पाहिलं, दोन रिएक्शन पाहिलेले आहेत। कोणकोणत्या पाहिल्या हीटच्या, एंडोथर्मिक रिएक्शन अँड एक्झोथर्मिक रिएक्शन, ज्यामध्ये एंडोथर्मिक मध्ये ऍब्झॉर्प्शन ऑफ हीट अँड एक्झोथर्मिक मध्ये काय केले जाते, इव्होल्यूशन ऑफ हीट। एक्झाम्पल सहित तुम्हाला ही परीक्षेला 2 मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। यानंतर पहा, आपल्याला पुढचा पॉइंट जो पाहायचा आहे तो आहे फॅक्टर अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शन।